हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. कसे आहेत आता बाबा? तसंच आहे ताई त्यांची तब्येत. होय काय? बर हा, बर. हा. बोलतात व्यवस्थित ना? हो, बोलतात, चालतात. त्यांची पचनसंस्थाच बिघडली आहे ना. हा हा, ताई बरोबर. म्हणजे नीट पचत नाही त्यांना. तर ताई, आज आपण थोडासा टेंबे स्वामींचं हे हो. करून आणि गुरु ब्रह्मा करून, आज गुरुवार आहे ना, हो हो, हा बोला योग बोला. चांगला आहे. हो हो. तर आपण नमो गुरुवे वासुदेवाय नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज सर्वात पहिला ऐकू येतं ना ताई हो हो, व्यवस्थित? छान ऐकू येते. हो. हा. सर्वात पहिला माझ्या सेवेकऱ्यांना माझा खूप आभारी आहे तुमची मी. थँक्यू व्हेरी मच. कारण तुम्ही माझ्या जो पहिला भाग याचा होता त्याला खूपच छान प्रतिसाद दिला आणि खूपच छान कॉमेंट्स दिल्या. तर तुम्हाला मी विनंती करते की असंच प्रेम माझ्यावर तुमचं असू दे. आणि दुसरं परमेश्वराला तर आपल्या माऊलीला तर मी म्हटलेलं आहेच की, पण ते दुसरं मी आपल्या ताईंना सुद्धा म्हणेन की थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छान एडिटिंग केलं त्याचं ताई. हो. आणि सुनीता ताईंना पण म्हणेन. आणि सर्वांना सांगू इच्छिते की टेंबे स्वामींचा आणि माझा संबंध साधारण 2003 ते 2006 दरम्यान मी मालवणला असताना आमच्या स्टाफ मधल्या लोकांनी, आता पूर्वीच मी त्यांची कहाणी काहीही सांगणार नाही कारण ते पहिल्या भागामध्ये सांगितलंय. हो. आता मी मला आलेले अनुभव सांगणार आहे. तर त्यावेळी माझ्या स्टाफ मधल्या एकाने सांगितलं की जवळ माणगावच्या इथं छान दत्ताचं मंदिर आहे, तिथं तुम्ही जाऊन या. आणि मी साधारण माझी त्यावेळी सनी गाडी होती त्याच्यावरून मी माणगावला गेले. आणि त्यावेळी एक छोटंसं दत्ताचं मंदिर, फारसं मोठं नव्हतं, छोटंसं होता. आणि त्यावेळेला काय झालं, माणगाव म्हणजे त्यावेळी छोटंसं गाव होतं, अजूनही ते गाव छोटंसं आहे तसं. आणि मग गेले तिथं. तर 12-12:30च्या दत्ताचं दर्शन वगैरे घेतलं. तर भूक इतकी लागली तर मी ते तिथं त्यांना विचारलं की पुजाऱ्याने इथं जेवण कुठं आहे. ते म्हणाले अहो दत्तात्रयाचा इथं प्रसाद आहे, तुम्ही प्रसाद घ्या. म्हणजे तेव्हापासून दत्तात्रयाचे इतर ठिकाणी असतील सगळीकडे प्रसाद त्यांची सोय असते. मग त्यावेळेला आता तरी मी तुम्हाला मी ऍक्च्युली गेलेले माणगावला, म्हणजे आता गेलेले फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवर. ते नंतर सकाळी पाठवलेले आहेत, ते नंतर बघा तुम्ही. तर आता दुसरी गोष्ट 24/1 त्यावेळी मी एक टेंबे स्वामींचा फोटोग्राफ घेतलेला होता. ते काही दिवसापूर्वी मी चालत असताना मला तो मिळाला आणि मी म्हटलं हे कोण स्वामी. नंतर मला कळलं की हे टेंबे स्वामी आहे. तो फोटोग्राफ पण मी तुम्हाला पाठवते. मग तेव्हापासून मी आणि नंतर हे लॅपटॉप वरून गुगल सर्च करताना मला आढळून आलं की टेंबे स्वामी म्हणजे दत्ताचा अवतार आहेत म्हणून. आणि त्यांचं दत्त तुम्ही हे केलं तर दत्त स्वतः त्यांच्याशी बोलतात. म्हणजे त्यांच्याशी रात्री आपण जसं एकमेकांशी बोलतो तसं ते बोलत होते. आणि अजूनही की दत्त मूर्ती ज्या दत्त मूर्तीची टेंबे स्वामी पूजा करत होती पितळी, ती स्वतः तुम्ही गुगल केली तर गरुडेश्वर इथे विराजमान आहे, स्थापित केलेली आहे. साधारण 1 फूट उंचीची दत्त मूर्ती आहे. आणि ती मूर्ती तुम्ही गुगलवर जाऊन जरी गरुडेश्वराची स्थापन केली तरी तुम्हाला मिळते ती. इतकी सुंदर मूर्ती आहे ती, डोळे भरून पण ती कशी आहे
मागे ती डोळे भरून पाहावी अशी आहे. हो. मग अच्छा. हा. तर मग त्याच्यानंतर मग ते मला एका पुस्तकामध्ये 24 वर्षापूर्वीचा फोटोग्राफ मिळाला टेंबे स्वामींचा. हा. मग मी विचार केला की आता टेंबे स्वामींचं मी चरित्र वाचणार म्हणून. अरे वा. आणि तुम्हाला मग वेळ मग कसा मिळतो ताई वाचायला पण? आणि ताई आणि मी मागच्या वेळी तुम्हाला सेवेकरांना सांगू इच्छिते की मी एका लग्नाला गेलेले, आठवतंय तुम्हाला? हा, तो हा. एक शेअर केलेला होता. हा, हा. आणि मी ते मेडिटेशन मध्ये मैत्रिणीच्या घरी आपणना म्हणून, हा. तर तिच्या वडील हे होते, हो, सांगितलं. ज्योतिषी वगैरे सांगणारे होते. हो, तर मी हो. यांच्या पांढऱ्या दत्ताची मूर्तीची पूजा करणारे वगैरे सगळं मी तो हो, अनुभव हो. शेअर केलेला केलेलं आहे. होता. हो, हो. हा, तर त्याच वेळी काय झालेलं, ते फोटो शेअर केलेला आहे. हा. तर तिथं निपाणीच्या जवळ तिचं गाव आहे. तर तिच्या वडिलांची जिथं समाधी आहे तिथं आम्ही गेलेलो होतो. तर खाली दत्ताची वरती मूर्ती, तर ही दत्त मूर्ती सुद्धा माझी कल्पना पांढऱ्या दगडाची होती. इतकी सुंदर माहिती हो, आहे ती. हो. सांगितलं होतं तुम्ही. हा. हा, ते मग ते हे केल्यावर खाली गेलो आम्ही. तर तिथं त्यांनी ध्यान मंदिर बांधलेलं होतं. हा, हा, आणि हा. समोर अशी हे होती, टेंबे स्वामींची असं हे होतं, म्हणजे मूर्ती नाही पण आपलं फोटो. लॅमिनेशन फोटो होता. अच्छा, तो मी अच्छा. पाठवलाय तुम्हाला आणि माझाही फोटो आहे त्याच्यामध्ये मेडिटेशन करतानाचा. बरं. तर हा, हा. मग तिथं मी बघितल्यावर मग मी दमलेलं होतं, आपण मेडिटेशन करूया म्हटलं आणि मी मेडिटेशन पोजमध्ये बसले मी. मग ते बरं असं मी बसले 2 मिनिटं मी हे नामस्मरण सुरू केलं आणि डोळे उघडून बघितले तर मी लेफ्ट हँड साईडला बघितले तर टेंबे स्वामी माझ्याकडं त्यांचे हे डोळे लेफ्ट हँड म्हणजे डाव्या बाजूला माझ्याकडे बघतायत असे वाटेल. मी समोर गेले तर माझ्याकडे समोर बघतायत. मी उजव्या बाजूला गेलं तर उजव्या बाजूला, म्हणजे सगळ्या बाजूनी ते माझ्यावर लक्ष ठेवतायत असं वाटत होतं. हा सजीव मला अनुभव त्यावेळी आला. किती सुंदर. हा, तर आणि त्याचा फोटोग्राफ्स पण मी पाठवलेला आहे. तर सेवेकरांनो काय आहे शेवटी जे परमेश्वर आपल्याला अनुभव दरवेळी वेळोवेळी देतच असतात. आताच मी वाचत होते, म्हणजे लॅपटॉपवर बघत होते. तर श्याम मानव म्हणून ते यांचे आहेत, म्हणजे आपले दाभोळकर, नरेंद्र दाभोळकरांचे ते अनुयायी आहेत. तर त्यांनी काय काय वेळा भांडाफोड केलेले आहेत. तुम्हाला माहित आहे आता प्रकरण तुम्ही बघितले असतील ते. तर तुम्ही असं हे म्हणजे ब्लाइंडली, म्हणजे आंधळेपणानं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आणि आपण काय होतं, आपण खूप काय काय वेळा परिस्थिती येते आपल्यावर आणि आपलं मन खूप कमकुवत बनतं. बरोबर. मग अशा वेळी आपण साधू बाबांकडे वगैरे जातो, पण तसं जाऊ नका. आपले स्वामींच्या ठिकाणी तुम्ही ठेवा. स्वामी नक्की. आणि बरं, शांत डोक्याने निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे. फक्त तुमच्या उभारी देण्याचं मन हे स्वामी करतील ना. अगदी बरोबर. तरी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित शांत मनानं निर्णय घ्या असं मी तुम्हाला आवाहन करते. तर त्याच्यानंतर मला हा एक अनुभव आला. आता दुसरा अनुभव मला असा आला की आता काय काय वेळा आपण, तुम्हाला माहित आहे सेवेकरांनो, मी तुम्हाला एक विचारते की दत्त हे मठ आणि देवळात काय फरक आहे. तर आपल्याला तो माहित नसतो. देवळामध्ये काय मूर्ती असते आणि मूर्तीमध्ये काय आपण देवाकडे जातो, आपण देवाला नमस्कार करतो आणि परत येतो. म्हणजे काय मागणं वगैरे, आपलं मन तिथं ज्यादा आपण उघड करत नाही, आपलेपणा थोडा कमी वाटतो. बरोबर. पण मठ स्वामींचं देऊळ नाही आहे, स्वामींचा मठ आहे. मठ आहे. बरोबर. म्हणजे मठ सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघितलं तर स्वामींचे मठ आहे. मठ म्हणजे काय आहे, असं ठिकाण जिथं आपलं आपण त्या परमात्म्याशी एक होऊन जाऊ, एकरूप होऊ आणि आपल्या मनातले जे विचार आहे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय हवं आहे, हे आपण त्यांनी मन
आपल्या व्यथा असतील, आपली संकट असतील, आपल्याला काय पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो ना. अगदी अगदी खरंय. हे म्हणजे हे ठिकाण म्हणजे मठ आहे. हो. आता काय काय वेळा मी तुम्हाला सांगते की देवळामध्ये इतके गेला तर देवाला एवढं हिऱ्या माणक्यानं सजवतात बाई. त्याचा साईबाबाला तर इतकं सजवतात की साईबाबा होता ते तुमचं काय म्हणतात त्याला साधून त्याला सोनं कशाला पाहिजे असा प्रकार आहे ना. म्हणजे त्यातलं पवित्र वाटत नाही हो. अच्छा. त्यामुळं एवढा परमेश्वर सिंपल असेल मग त्यामुळं त्याच्याकडे बघितल्यावर काय पवित्र आपल्याला वाटलं पाहिजे ना. बरोबर. हा मग यामुळे स्वामींच्या फोटोकडे बघितलं ना आपण की आपलं मन प्रसन्न होतं. अगदी आणि आपली माऊली त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय हे नाही एकच आहोत आपण. आपलं असं मन आपल्याला मनाला काय मिळतं शांतता मिळते. अगदी बरोबर आहे. हा आणि तिथं आपल्याला किती वेळ बसलं तरी आपल्याला काही नाही कोण म्हणणार नाही बस म्हणणार नाही. म्हणून स्वामींचा मठ जे आहेत ते देवळापेक्षा आपल्याला आपल्या हृदयाच्या जवळ वाटतात. अच्छा. आपल्या हृदयाजवळ वाटतात. आता दुसऱ्या टाईपचा जो अनुभव आहे तो मी सांगते की माझे वडिलांच्या बरोबर मी याला गेलेले होते नरसोबा वाडीला. कारण 21-22च्या दरम्यान आहे हा अनुभव. तुम्हाला माहित आहे की नरसोबा वाडीला खालच्या साईडला दत्तात्रेयाचं देऊळ आहे. पण वरती जाताना तिथं 2-3 तिथं होऊन गेलेले जे संत आहेत म्हणजे टेंबे स्वामी किंवा बाकीचे जे आहेत त्यांची मूर्ती वगैरे ठिकाणं आहेत. तिथं मी आतमध्ये गेले म्हणजे जवळ तुम्ही नरसोबावाडी आतमध्ये आला ना म्हणजे कमानीतून तर उजव्या साईडलाच आहेत ते वेगवेगळे जे संत होऊन गेले ते. अच्छा. आता तुम्हाला माहित आहे टेंबे स्वामींचं वास्तव्य हे त्याला होतच नरसोबावाडीला ना. आणि मग तिथं मी बघितलं तर तिथं मला इतकं छान वाटलं. मी वडिलांना म्हटलं की मी आता इथून अर्धा तास हलणार नाही. म्हटलं मी नामस्मरण करत बसणार आहे. आणि तरी मी इतकं तिथं छान त्यांचं मोठं असं हे आहे ना फोटो आहे त्यांचा आणि त्यांचं सगळं आहे. तर सेवेकरांना मी सांगू इच्छिते की तुम्ही गेलात तर तिथं त्या स्थानाचं दर्शन घेऊन या. म्हणजे खूप छान आहे तिथे शांतता आणि लोक तिथे दत्तपुराण वगैरे जे आहेत ना त्यांच्या पारायण करत बसलेले असतात तिथे. मग त्यामुळे इतकी भीषण तिथं व्हायब्रेशन जे आहे ते पॉझिटिव्ह जाणवतात. खूप छान म्हणजे काय मी विचारू शकणार नाही इतकी छान शांती मिळते ते. आणि तिथं हे ज्या गोष्टी आहेत हे स्वतः तिथं त्या स्थानावर जाऊन अनुभवायचे आहे. बरोबर. अगदी. म्हणजे मी किती तुम्हाला सांगितलं की माझं मन शांत होतं तिथं असे पॉझिटिव्ह स्वतःला अनुभव आल्याशिवाय नाही. स्वतःला अनुभव आल्याशिवाय समजत नाही ते. खरंय. समजत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेवेकरांनो मला असं एक यांचं टेंबे स्वामींचं जे चरित्र वाचता त्याचा अभ्यास करता मला अजून 2 म्हणजे हे केलं. एक आनंदनाथ नावाचे जे वेंगुर्ल्याचे संत होऊन गेले ते स्वामींचं खूप जवळ होते. आणि दुसरे रांगोळी महाराज. कोणते? हे जे आहेत रांगोळी महाराज. अच्छा. मालवणला त्यांचा आहे आश्रम. तर मग ह्या दोन्ही संतांच्या हे खूप आपल्या स्वामी समर्थांजवळ होते. तर रांगोळी महाराजांचं असं हे होती किमया की त्यांनी नुसती रांगोळी फेकली की ती आकार घेत असे. काय कमालच आहे ना. हो. म्हणजे स्वामी समर्थांचं ते ऍक्च्युली रांगोळी महाराजांचं सुद्धा मी स्वतः आता बघते. मला वेळ मिळाला की या किंवा पुढच्या महिन्यात वेंगुर्ल्याला आनंदनाथ जे महाराज आहेत ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
हे स्वामींचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्याच संदर्भात स्वामींनी हे केलं होतं, हो का? स्वामी सुताबद्दल. आणि अच्छा. दुसरी गोष्ट त्याची खूप मोठी स्टोरी, ती कधीतरी सांगेन. बरं आणि बरं. दुसरी गोष्ट ताई, हे रांगोळी महाराज आहेत, हे सुद्धा स्वामींच्या जवळ निकटवर्तीय होते. हो का? तर मग प्रत्यक्ष मी आता त्या स्थानाला जाणार आहे. मग त्याचे फोटोग्राफ्स वगैरे सेवेकरांना मी तुम्हाला हे करेन, शेअर तो पण करेन ते. अनुभव मस्त आपल्याला छान शेअर करा तो. हो ताई. तर मग नंतर मी ठरवलं की आता हा मला दुसरा अनुभव आला. म्हणजे मनशांती इतकी मी शब्दामध्ये सांगू शकणार नाही. इतकी मला मनशांती खूप हे केलं. अरे वा. आता काय आहे, सेवेकरांना आपल्याला ठराविक पैसा कमवायचा, तर पैसा एवढा असा पाहिजे, कमवणं हे वाईट नाही आहे. बरोबर. तर त्याच्याबरोबर 50-55 नंतर तुम्हाला काय पाहिजे, तर मनशांती पाहिजे. अगदी बरोबर बोललात. हो. आणि त्याच्यानंतर धावपळ करून काही हे नसतं ना. बरोबर आहे. ज्यावेळी आपण आपलं मनशांती आपल्याला आतून येते, ती बाहेर आपण शोधायला लागतो की मनशांती माझी बाहेर आहे. मग आपण म्हणतो मी खूप खाते, की खूप पैसा आल्यावर मी हे करेन, ते करेन. याच्यामध्ये मनशांती नाही आहे. अगदी बरोबर. त्याला काय म्हणतात, मजा म्हणतात. आणि मजा आणि आतून येणारी मनशांती याच्यामध्ये फरक. मजा ही 2 मिनिटाची असते, एका दिवसाची वगैरे. क्षणाची. शांती जी क्षणाची असते. आणि शांती हे असते आयुष्यभर टिकणारी आहे. बरोबर. एकदा जर तुम्हाला समजलं की खरं शांती कशामध्ये आहे, मग ते स्वामी आपल्याला तेच सांगतात की तू दुसऱ्यावर, बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून राहू नको. तुझ्या अंतःकरणामध्ये जा आणि त्याचे सुखाचा शोध घे म्हणतात ते. आणि ते पहिला तिथं जे महाभारत आहे ते थांबव म्हणतात. तिथं जे महाभारत आहे, म्हणजे एक विचार आला की दुसरा येतो, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत हे जरा थांबव म्हणतात. बरोबर बरोबर. किती सुंदर. आणि मग ते थांबलं की आपल्याला म्हणजे मोक्षाची प्राप्ती होती. मोक्ष प्राप्ती म्हणजे काय आहे, आपल्याला मिळणारा जो आनंद आहे, पीस म्हणतात, इंटरनल डिवाइन. बरोबर. ते महत्वाचं आहे. आणि ते देण्याचं काम आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्यावर होतं. हे मात्र आहे. किती सुंदर, किती छान सांगताय ताई. तर ताई, मी तुम्हाला आता तिसरा महत्वाचा अनुभव माझा सांगणार आहे. की मी तुम्हाला सांगते की मी साधारण 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी मी माणगावला गेलेले. आता त्यावेळी गुरुवार होता. आणि मला माहित नव्हतं की मग मी त्यावेळी गेले. मग मी ठरवलेलं की मला आता माणगाव तुम्ही विचार कराल कुठे आहे, तर सावंतवाडीच्या पलीकडे आहे ते. तर तिथं मी गेले आणि माणगावला मी ऑलमोस्ट साधारण 20-21 वर्षांनी गेले असेल. तर तिथं गेल्यावर माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. तर इतकं ते डेव्हलप झालेलं होतं आणि छानपैकी मोठं. आणि दत्तात्रयाचं सुद्धा मंदिर खूप मोठं बांधलेलं होतं त्यांनी. तर मग त्यावेळी माणगावला मी गेले. तर साधारण 10, 10:30, 11च्या दरम्यान पोहोचले मी तिथं. तर कसं आहे, आता 3 ठिकाणं माणगावला तुम्ही गेलात तर 3 ठिकाणं महत्वाची आहे. पहिलं ठिकाण म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे की सेवेकरांनो, कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक गाव दैवत असतो. बरोबर. तसं माणगाव या गावाचं ग्रामदेवता जी आहे ते यक्षिणी आहे. यक्षिणी म्हणजे यक्षिणी आहे, तिचं मंदिर आहे. नंतर पलीकडं तुम्ही थोडंसं एक 10 पावलं चालला तर तिथं पलीकडं टेंबे स्वामींचं मंदिर आहे, जिथं त्यांचा जन्म झाला तिथं. आणि साधारण एक 100 पावलं अंतरावर
बाहेरच्या साईडला हं. टेंबे स्वामींनी स्वतः हां. या दत्त मंदिराची स्थापना केली, दत्ताची स्थापना केली. त्याचं मंदिर आहे. हो. म्हणजे या 3 गोष्टी तुम्ही गेलात ना हं. माणगावला तर या तिन्ही गोष्टी तिन्हीचं दर्शन आपल्याला मिळतं. हो ना? तर पहिल्यांदा आपण बघूया यक्षिणीचं मंदिर. तर हं. मी फोटोग्राफ मध्ये देवी यक्षिणीचं मंदिर पण टाकलेलं आहे. आणि ते मंदिर जे आहे ते त्याचं साधारण हजारो वर्षापूर्वी बांधलेलं आहे. ते संबंध हे याचं आहे, काष्ठशिल्प म्हणजे लाकडावर आहे. आता ते लाकडावर आहे ते. आणि वेळोवेळी आता तुम्हाला माहित आहे की ही मूळ यक्षिणी म्हणजे कोण आहे. तर यक्षिणी म्हणजे मा दुर्गेचा अवतार आहे ती. मा दुर्गा म्हणजे आमच्या याला कोल्हापूरला अंबाबाई आहे. तीच परत वेगवेगळ्या यानं म्हणजे दैत्य राक्षसांचा नाश करण्यासाठी देवी दुर्गाने 64 वेळा वेगवेगळ्या देवींची रूप धारण केली. बापरे. दैत्याचा नाश करण्यासाठी देवी दुर्गाने 64 वेगवेगळ्या देवींचं रूप घेतलं. त्याला 64 योगिनी म्हणतात. अच्छा. आणि ते 64 योगिनीचं जे मंदिर आहे ते संबंध ऑल ओव्हर इंडिया 64 ठिकाणी आपण म्हणतो ना 64 ठिकाणी आपल्या देवीची काय म्हणतात त्याला स्थळं आहेत म्हणतात ना, आहेत म्हणतात ना. तर हे 64 योगिनी मंदिर मध्य प्रदेशमध्ये एक आहे, बेडाघाट मध्ये आहे, ओडिशामध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या नेटवर गेलात ना आपल्याला तिथं विद्यापीठ बनतात. पीठ आहे तिथं. तेच आहे. तर याच्यामध्ये साधारण त्यांचं वेताळी, चंडिका, तारा, यमुना, पद्मावती, खेम म्हणजे मुखी वगैरे अशा वेगवेगळ्या नावाच्या त्या आहेत यक्षिणी वगैरे. आणि त्यांची 64 यांची मस्तपैकी असं लाकडात काढलेली अशी तिथं डाबावर चित्र आहेत. त्याच्यामध्ये सिंह, घोडा, मोर वगैरे यांची चित्र पण आहेत म्हणजे. आणि इथं या यक्षिणीच्या मंदिरमध्ये ग्रामदेवता आहे ती. तर विजयादशमीला, रामनवमीला वगैरे यांची पालखी निघते. बरोबर. अच्छा. बरोबर. तर साधारण काय आहे तुम्हाला सांगू इच्छिते मी. तर याच्या मागही एक होतं की यक्षिणीची पालखी निघते ना. मग तर याच्याबरोबर एक स्टोरी सांगितली म्हणजे खरोखर घडलेली स्टोरी सांगितली जाते की बरं जे मेन लोकांनी सांगितलं की यक्षिणीची पालखी दत्तात्रयाकडे जाते. आणि त्याच्याबरोबर आपण दत्तात्रयाचे म्हणजे दोन्ही एकतर ग्रामदैवत आहे, एकतर दुसरे दत्तात्रयाचे आहे. मग दोघांचीही पालखी आपण एकत्र काढूया. असं त्यांनी ठरवलं होतं. पण दत्तात्रय हे जे माणगावचे जे दत्तात्रयातले लोक होते म्हणजे कोण पुजारी वगैरे त्यांनी विरोध केला की ही यक्षिणी ग्रामदेवता आहे. दत्तात्रयाचं प्रतिस्थापना यांनी केलेली आहे, टेंबे स्वामींनी आहे. दोघांच्या पालख्या 2 वेगवेगळे देव आहेत तर ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ दे. असं ते हे केलं. तर मग काय झालं, मग थोडे दिवसांनी यक्षिणी हे यक्षिणी देवी त्या तिथं जे पुजारी होती त्यांच्या देवळात त्यांच्या स्वप्नामध्ये गेली. आणि तिनं सांगितलं की आमच्या मागे आणि दत्तात्रयाची पालखी एकत्र निघाली पाहिजे म्हणून. मग ते त्यांची जी पालखी दोघांची आहे ती त्रिपुरारी पौर्णिमेला, विजयादशमीला वगैरे एकत्र निघते.
अच्छा. हां, हां. आणि त्याच्यामध्ये ते 3 प्रदक्षिणा मारतात आणि हां. समोर त्याच्यामध्ये काळा मोर, चावळी वगैरे ते तुम्हाला माहिती आहे ते हो, चवळी हो. घालतात वगैरे ते हो, हो, साधीच्या हो, हो, ह्याला हो. सगळ्या गोष्टी ते माहिती आहेत तुम्हाला. हं, 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 हं. तर मग हं. मी यक्षिणी देवीचं दर्शन घेतलं म्हणजे 21 वर्षापूर्वी घेतलेलं. हं. मला इतकं छान वाटलं, छान दर्शन मिळालं ते. वाह! भाग्यवान आहात आणि तुम्ही. आणि दुसऱ्यानंतर मग हं. दुसरी गोष्ट मला आता मी ज्यावेळी मी गेलेले त्यावेळी टेंबे स्वामींचं छोटंच होतं ना हं, हं, घर हं. वगैरे. तर हं, हं. मी म्हटलं आता मला टेंबे स्वामींचं जन्मस्थळ कुठे आहे माहित नाहीये. हां, तर हां. ताई मी एक फोटो तुम्हाला पोस्ट केला त्याच्यामध्ये पांढरा कुत्रा आहे बघा. अच्छा. हां. मग त्या कुत्र्या तो आमच्या दोघांसमोर आला हो. आणि माझ्या मिस्टरांची पॅन्ट ओढायला लागला म्हणजे अय्या! ते. मग हां, आम्ही हां. विचार केला की ठीक आहे हां. त्याच्या मागे जाऊया. तो हं. बरोबर आम्हाला घेऊन बाहेरच्या साईडनं टेंबे स्वामींच्या हां. याच्यामध्ये जन्मस्थळामध्ये तिथं घेऊन गेला. कमाल! हां केवढी ताई. आणि कमाल मग आहे. तिथं हो, हां. हो, हो. मग त्यानं ते आम्हाला तिथं आतमध्ये आम्ही गेलो. तर हं. तिथं त्यावेळी पूजा चाललेली होती. म्हणजे कोणीतरी पूजा घातलेली. मग इतकं छान होतं तिथं टेंबे स्वामींचं जिथं जन्म झाला. हां. तिथं आजूबाजूला इतकी छान दत्तात्रयाचं म्हणजे मूर्ती होती त्याची चित्र काढलेलं होतं. टेंबे स्वामींचं तिथं हां. चित्र काढलेलं होतं मूर्ती. त्याच्या नमस्कार वगैरे केला. इतकं छान वाटलं तिथं. किती छान आणि ना? तिथं थोडा एक 15-20 मिनिटं बसले. हां. नमस्कार केला आणि बाहेर आले. हां. तिथं म्हणजे त्याचे छायाचित्र पण मी तुम्हाला पाठवले त्यामध्ये. बरं, बरं. हां. आणि त्यामध्ये ताई मी बाहेर आले. हां. तर तो कुत्रा तसाच होता अजून. अय्या! आमची वाट बघत बसलेला. बघा. आणि आम्ही मागं चालतो. आता म्हणतोय की आम्ही कुठं आम्हाला आता माणगावच्या दत्तात्रयाकडे जायचंय म्हणून. हां, तर हां. तो कुत्रा आम्हाला घेऊन गेला त्या दत्ताच्या मंदिरापर्यंत. कमाल! आणि मग ते एवढं आश्चर्य पांढरं हो म्हणून ताई? मी बघा. हो, हो, हो. म्हणून तर मी त्या कुत्र्याबरोबर मिस्टरांनी माझ्या पतीनं माझे फोटोग्राफ घेतलेत ते. हां. आणि त्याच्याबरोबर पांढऱ्या कुत्र्याबरोबर हां. डॉग बरोबर आम्ही गेलो. हां. तर त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं की खूप गुरुवार होता आणि गर्दी खूप होती. हं, हं, आणि हं. मी फोटोग्राफ तुम्हाला पाहिले मी बघितलं बाई इतकं मंदिर मोठं झालेलं होतं ते. अय्या! आणि त्याचे फोटोग्राफ्स काढलेले जवळजवळ हां. हजारो लोक याच्यामध्ये उभी होती. बापरे! मग आम्हाला तरी आमचा नंबर आला. आम्हाला दीड तास लागला ताई. बापरे! आणि मग म्हणजे त्या मग मानाने ठीक आहे म्हणजे काही फार नाही लागला असं. हां. ना दीड तास लागला. आणि नंतर मग त्यांनी हे केलं की बाबा प्रसाद घ्यायचा आहे म्हणून. हां, हां. प्रसादाच्या ठिकाणी छानपैकी त्यांनी प्रसाद आम्हाला 12:30-1 वाजता केला. आणि दत्तात्रयाचं दर्शन मेन घेतलं. तरी आणि इतकी सुंदर मूर्ती दत्ताने टेंबे स्वामींनी स्थापन केलेली होती. हो ना? पहिलं दत्ताची मूर्ती आणि खाली टेंबे स्वामींची मूर्ती आहे. मी फोटोमध्ये तुम्हाला पाठवलंय बघा. अच्छा. हां, हां, हां. आणि त्रिमुखी दत्त इतके छान तेजोमय दिसत होते. आणि वाह! मला त्याच्यावर बघितल्यावर इतकं छान वाटलं ती संगमरवरी मूर्ती, खाली हां. टेंबे स्वामी. आणि मला म्हणजे डोळ्यातनं पाणीच यायला लागलं की बाबा आई एवढं गं! छान. आणि टेंबे स्वामींनी तुम्हाला इथं घेऊन आलं असं वाटलं. बरोबर त्यांनीच तुम्हाला बोलवलं तिथे. खरंय. आणि सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते हां. की तुम्ही जर माणगावला गेला तर दर्शन घेऊन या तिथे. खूप हां. छान आहे. हं. आणि मग आम्ही तिथं एक दर्शन घेतलं आणि नंतर इतकं छान वाटलं ते. साधारण मग 2, 2:30, 3 वाजलेले होते. तरी बाहेर आलो तर ते पांढऱ्या कलरचा डॉगी आमचा वाट बघत होता. अय्या! मग आता म्हटलं त्याला किती डॉगीला छान. मग काय केलं माहितीये? हां. तिकडून एक मिस्टरांना माझ्या पतीनं म्हटलं त्याला आपण काहीतरी खाऊ घालूया. हां, मग साधारण बिस्किटचा पुडा खाऊ घातला. हां, तर बाकीचे 2-3 कुत्री येऊन खायला लागले. पण हा डॉगी त्याला तोंड लावत नव्हता. अय्या! असं कसं? हो काय माहित नाही. मग बघा. बाकीचे
हा डॉगी हे करत होता आणि आम्ही गाडीकडे निघालो. म्हटलं टेंबे स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही मला छान दर्शन दिलं, मला प्रसाद दिला, सगळ्या गोष्टी दिल्या तुम्ही मला. आता माझी अपेक्षा काय राहिली नाही म्हटलं. आणि ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे तो डॉगी आम्हाला पोचवायला गाडीपर्यंत आला. बापरे, कमाल कमाल. आणि मग पोचवायला गाडीपर्यंत आश्चर्य आला. नाही. हो, म्हणजे डॉगीला एवढं कळत नसतं ना त्या गोष्टी. बरोबर. आणि तो म्हणजे आम्हाला जवळजवळ ताई आम्ही साधारण 10, 10:30 आम्ही आमच्या बरोबर तो डॉगी होता. आणि बरोबर तो वाट बघत आमची उभा होता. कमाल आहे ना ताई. आणि म्हणजे ते स्वामीच होते हो तुमच्या बरोबर. हा, आणि मग त्याला डॉगीला मी घेतलं जवळ वगैरे, तर माझ्या तो मांडीवर येऊन जातो. अरे वा. हो, ताई कळतं प्राण्यांना पण सगळं कळतं, प्रेम वगैरे सगळं कळतं. आणि मग साधारण 3, 3:30 तिथून निघाले ना, मागं वळून बघितलं तर डॉगी असा बघत होता माझ्याकडे. असं वाटत होतं की वाट दाखवायला. फोटोमध्ये तुम्ही फोटोग्राफ पाठवले आहेत. आणि आता बघूया, मला वेळ मिळेल तेव्हा मी गरुडेश्वरला जाऊन हे आता नर्मदा परिक्रमा की आजकाल टीव्ही मध्ये तुमच्या याच्यामध्ये नेटवर येतात बघा खूप लोकांचे अनुभव. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गरुडेश्वरला टेंबे स्वामींच्या समाधीमध्ये वगैरे ते हे केले सांगतात. मग त्यामध्ये कोणी गेलं तर तुम्ही या 3 माणगाव, नरसोबावाडी आणि गरुडेश्वर या ठिकाणी तुम्हाला टेंबे स्वामींच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवतील. किती छान वाटतं. आणि ज्यावेळी मी टेंबे स्वामींचे चरित्र, तरी मला असं वाटतं की मी हे चरित्र काही सांगितलंय हे संक्षिप्त मध्येच आहे. दुसरी गोष्ट मी मागच्या वेळी शेअर केलेली होती की नाही, स्वामी समर्थांचा आणि टेंबे स्वामींचा कसा संबंध आला ते. हो. तर ते मला अजून माहित नाहीये. तर टेंबे स्वामींनी स्वामी समर्थांवर कविता लिहिले, म्हणजे हे रचलेत, अभंग वगैरे रचलेले आहेत. हो, अभंग रचलेले आहेत. बघूया आता अक्कलकोटला गेले ना तर मी त्यांना विचारेल की बाबा ते मला पुस्तक द्या म्हणून टेंबे स्वामी रचित. म्हणजे याच्यामध्ये दत्त अवतारामध्ये तुमच्यामुळे किती आम्हाला कळतंय ही सगळी माहिती एवढी डिटेल मध्ये. कसं आहे, ही गोष्ट मला एकतर सेवेकरांना सांगू इच्छिते की मी एकतर गडबड करत नाही. आणि सेवेकरांनो, तुम्हाला जर कॉमेंट द्यायची असेल तर पॉझिटिव्ह द्या, फक्त निगेटिव्ह. कारण कसं आहे, या गोष्टीच्या मागं एकतर अभ्यास लागतो सगळ्या गोष्टीचा, आवड लागते. आणि तिसरी गोष्ट, मी स्वतः तिथं जाऊन चेक केल्याशिवाय कुठलीही गोष्ट सांगत नाहीये. त्यामुळं मग ते आणि ताईंना सुद्धा मी म्हणजे सांगते की बाबा हे अशा गोष्टी आहेत. आणि माझी गोष्टी एक ताई, कसं आहे, माझं एक गोष्ट आहे की एकाशी रिलेशन्स मी 1707 वेळा मी गोष्टी बदलत नाही. चांगली गोष्ट. एकदा रिलेशन स्थापन केलं की ते आयुष्य म्हणजे पुरवते. आता मी स्वामी समर्थांशीच मला अनुभव आलाय ना, तर मी म्हणजे माऊलीलाच मानते. त्यामुळे मग मी त्यांचे अनुभव आलेले आहेत. मग त्यांच्या याच्यावरून ताई तुम्ही तुमच्या विहीन बहिणी, मी तुम्हाला सांगितलेलं आहे का नाही, स्वामी समर्थांचं कुठं ते लाईव्ह दर्शन तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ तुम्ही शेअर केला की कल्याणच्या तिथं कुठलं ते त्या इथे गेलं होतं कुठे, त्र्यंबकेश्वरला नव्हे. आणि त्याच्याबरोबर स्वामींचं हे केलेलं होतं की मठामध्ये लाईव्ह त्याने. आणि सरवडेला गेलेले होते. बरोबर. इथे तुम्ही आता मध्ये शेअर केला होता ना, खर्डीकडे नाही का. सरवडे. आणि दुसरं एक हे केलेलं. तुम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन या, नक्की छान वाटेल.
बरोबर. हो. हा हा. तर सेवेकरांनो, हम्म. तुम्ही मला सांगा तुम्हाला कसा भाग वाटला हा. माझे लाईव्ह अनुभव आहेत हा. आणि मला शक्य होतील तेवढं मला एखादी गोष्ट ना असं चित्राद्वारे किंवा फोटोग्राफद्वारे सांगायला खूप आवडतं. मला प्रेझेंटेशन करायला आणि मी प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन तुम्हाला करत असते. आणि ताई तुम्हाला मी सांगते, मी फोटोग्राफ्स तुम्हाला पाठवलेले आहेत. बरं, मी ते सगळे फोटोग्राफ्स हे करते. आणि 21 वर्षापूर्वीचा MS स्वामींचा फोटोग्राफ आहे ना, तो मी तुम्हाला आता पाठवून देते. हो हो हो. म्हणजे नक्की, तुम्ही नक्की. ज्यावेळी कराल हो त्यावेळी. हो ताई. आता सर्व सेवेकरांनाही माझा नमस्कार हा. आणि थँक्यू व्हेरी मच माऊली. आणि माऊलीला सुद्धा खूपच मनापासून आभार, नमस्कार, जे काय असेल दंडवत. सत श्री अकाल. दंडवत. खरंय खरंय. थँक्यू व्हेरी मच. खूप छान ताई, मी शेअर करते. ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.